नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. बौद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार तत्काळ मुक्त करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार. आनंदराज आंबेडकर मुंबईतील मोर्चात कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग. महाबोधी मुक्त विहारासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भायखळा ते आझाद मैदान मंत्रालय येथे काढण्यात आलेल्या महामोर्चात महाराष्ट्रातून हजारो बौद्ध उपासक उपासिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. जिल्ह्यातून रेल्वेने येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची अडचण येऊ न देण्याकरिता रेल्वेचे RPF चे कल्याण डिव्हिजनल ऑफिसर मनोज यादव यांच्याशी कल्याण जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली होती व मोर्चाचे नियोजन सांगितले होते. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडूनही कार्यकर्त्यांना योग्य सहकार्य लाभले. रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पॅन्थर आनंद नवसागरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली शहरातून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन, रस्ता रोको करण्यात आला. दरम्यान मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे डोंबिवली शहर अध्यक्ष संजय खराटे, देवानंद मनोवर, शरद खरात, रमण भोसले, चंद्रभागा रुपवते, शीला सुतार, देवांगना लोखंडे, पुष्पा तुपसमुंदर, रिपब्लिकन सेनेचे ठाणे महिला अध्यक्ष अलका जगताप, कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट महेंद्र निकम, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मिरके, कल्याण महिला अध्यक्ष रेखा गोडबोले, कल्याण शहर अध्यक्ष दामू काऊतकर, उल्हासनगर शहर अध्यक्ष दीपक आहिरे, डोंबिवली शहर संघटक युवराज वाटुरे, युवा अध्यक्ष सुभाष शिरसाट, अर्जुन जाधव उपाध्यक्ष, नितीन साबळे संघटक, रामकिसन सोनवणे, किरण वाटाणे, छाया लांडे, सखुबाई खंदारे, मीरा काऊतकर, सुंदर काऊतकर, सतीश गोडबोले, किरण भालेराव, महादेव सह शेकडो बौद्ध उपासक उपासिका, बौद्ध जन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना, समता सैनिक दल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.